अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये आपण सर्वजण उपासना करूनच आपण आता निरूपण श्रवण करत आहोत असं मानून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलं आहे की या विश्वामध्ये, या मृत्यूलोकामध्ये दोन प्रकारचे माणसं असतात। एक म्हणजे असा की जो परमेश्वराची भक्ती करतो, पण तो कशासाठी करतो की काहीतरी मला प्राप्ती व्हावी, काहीतरी मला धन मिळावं। आणि दुसरा मनुष्य असतो तो परमेश्वराची भक्ती बघा सहसा तो दाखवण्यासाठी करत नाही, तो परमेश्वराची भक्ती करण्याऐवजी चांगले कर्म करतो, कुणाला त्याचा त्रास होत नाही। आणि जेव्हा आपण चांगले कर्म करतो तेव्हा आपोआप परमेश्वराची भक्ती घडली जाते। कधी कधी आपण असं बोलताना नेहमी ऐकलं असेल की देव आमची साथ देत नाही, तर काही लोकांना असं सुद्धा बोलताना ऐकलं असेल की देव माझ्यासोबत आहे आणि प्रत्येक वेळेला देव माझी मदत करत असतो। बघा, देव फक्त त्याच लोकांची मदत करतो ज्यांचे कर्म चांगले असतात किंवा ज्यांच्या कर्माचा उद्देश अतिशय चांगला असतो, अतिशय सुंदर असतो, जे इतरांना आनंद देण्यासाठी, सुख देण्यासाठी काम करतात ना, देव फक्त अशा लोकांची मदत करत असतो। बघा, पण आता इथे प्रश्न निर्माण होतो की बघा आम्ही तर एवढे क्रूर माणसं बघतो, एवढे बघा अवघडी माणसं बघतो, मग ते श्रीमंत का? बघा असा सुद्धा प्रश्न प्रत्येक मनुष्याला पडला असेल। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा कधी कधी मागच्या जन्मीचे पुण्य असतात, बघा कधी कधी आपल्या आईवडिलांचे पुण्य असतात की आपण काहीही काम न करता आपल्याला बघा धनाची प्राप्ती होते। कधी कधी काही माणसांची एवढी जमीन असते, एवढे गाडी बंगले असतात, त्यांचा भाडा त्यांना संपत नाही। ही पुण्याई कोणाची असते? कधी कधी मागच्या जन्माची ही पुण्याई असते, कधी कधी आपल्या आईवडिलांची पुण्याई असते। पण समर्थांनी सांगितलं आहे की आपण या भ्रमामध्ये अडकायचं नाही, आपण या भ्रमामध्ये राहायचं नाही की दुसऱ्याची संपत्ती किती आहे, तो क्रूर कर्म करून सुद्धा श्रीमंत आहे। कारण समर्थांनी सांगितलेलं आहे की या समाजामध्ये सुख आणि दुःख बघा दोन्ही प्रत्येकाला येतात। ज्याच्याकडे पैसा आहे त्याला सुद्धा दुःख आहे आणि ज्याच्याकडे पैसा नाही ना त्याला सुद्धा दुःख आहे। म्हणून या सुख आणि दुःख दोघांना येणार आहे। पण हे दुःख पचवण्याचं, हे दुःख कमी करण्याचं हे सामर्थ्य आपल्याला भगवंत देत असतो ना, त्यासाठी चांगले कर्म केले पाहिजेत। म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे। म्हणून बघा आता आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया। आपले जर चांगले कर्म असतील तर देव आपल्याला नक्कीच साथ कसा देतो आपण या उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया। आता आपण जाऊया जुन्या काळामध्ये। बघा एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता। तो ब्राह्मण खूपच गरीब होता आणि त्या ब्राह्मणाचं नाव होतं लीलाधर। तो ब्राह्मण भगवान शिवाचा खूप मोठा भक्त होता। कारण बघा त्या ब्राह्मणाकडं पुरोहित व्यतिरिक्त दुसरं कोणतंही काम नव्हतं, तो फक्त हेच काम करायचा आणि या मार्फतच त्याचा घर खर्च चालत होता। बघा पुरोहितामार्फत जे काही पैसे त्याला मिळायचे त्यातूनच तो त्याच्या कुटुंबाचं पालनपोषण करायचा। परंतु जो ब्राह्मणाची पत्नी होती, जी ब्राह्मणाची पत्नी होती ती ब्राह्मणाच्या या कामाने संतुष्ट नव्हती। ती ब्राह्मणाला नेहमी म्हणायची की तुम्ही शहरात जाऊन कोणते तरी वेगळं काम करा, कारण इतक्या कमी पैशामध्ये आपलं घर खर्च चालवू शकत नाही। बघा हल्ली दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे, परंतु तुमची कमाई ही मर्यादित आहे, त्यामुळं आपला घर खर्च चालवणं खूप अवघड आहे आणि त्यासाठी तुम्हाला अधिक कमवण्याची खूप गरज आहे। बघा
प्रत्येक बायकोला असं वाटत असतं की आपल्या नवऱ्यानं भरपूर पैसा कमवावा, आपण श्रीमंत व्हावं, आपल्याकडे गाडी बंगला असावा. तसंच या पत्नीला बघा तिच्या त्या नवऱ्याकडून अपेक्षा होती. सुरुवातीला तो लीलाधर बायकोचं हे बोलणं टाळत होता, परंतु रोज रोज बायकोचं हे बोलणं ऐकून तो सुद्धा वैतागला होता. आणि एके दिवशी त्याने निर्णय घेतला की तो शहरात पैसे कमवण्यासाठी जाईल व त्याने त्याच्या पत्नीला म्हटलं की तू माझ्या जाण्याची व्यवस्था कर, मी पुढच्या दिवशी सकाळी शहरात जाण्यासाठी निघणार आहे. बघा, ब्राह्मणीनं ब्राह्मणाचे जितके पण कपडे होते ते सर्व धुतले आणि खाण्यासाठी ब्राह्मणाला 2 उकडलेले बटाटे आणि थोडं मीठ ब्राह्मणीने ब्राह्मणाच्या पिशवीमध्ये ठेवलं, कारण त्यावेळची परिस्थिती खूपच हालाकीची होती. बघा, सकाळी ब्राह्मणाने ब्राह्मणीचा निरोप घेतला व ती त्याच्या मार्गाला तो त्याच्या मार्गाला निघाला, परंतु जायचं कुठे हे त्याला अजूनही समजत नव्हतं. तेव्हा शहराचा मार्ग त्याने पकडला. बघा, त्या मार्गामध्ये रस्ता कच्चा होता, पण जंगलातून जाणारा होता. पायी चालता चालता त्याला दुपार झाली आणि त्यानं विचार केला, जर कुठे त्याला पाणी मिळालं तर तिथे तो स्नान करेल आणि तिथेच भोजन करेल. बघा, थोडा अंतर चालल्यानंतर त्याला एक स्वच्छ पाण्याची नदी दिसली. लीलाधरने विचार केला की इथेच आराम करावा व इथेच त्याने झाडाखाली झोपण्याचा त्याने एक निर्णय घेतला. बघा, नदीमध्ये त्याने आंघोळ केली आणि झाडाखाली जाऊन तो पडलाच होता की ताबडतोब त्याला झोप लागली. योगायोगाने माता पार्वती आणि भगवान शिव तिथून चालले होते. बघा, लक्ष देऊन ऐका, कारण हे जीवन बदलणं, बघा, ही गोष्ट म्हणून ऐकू नका, कारण हे जीवनाचं सार आहे आणि हे सार प्रत्येक मनुष्याने पिऊन घ्यावं. बघा, योगायोगाने माता पार्वती आणि भगवान शिव तिथून चालले होते. तेव्हा मातेचे लक्ष त्या झोपणाऱ्या ब्राह्मणाकडे गेलं आणि त्या ब्राह्मणाच्या दयनीय स्थितीला पाहून माता पार्वतीचं बघा हृदय द्रवित झालं. बघा, आणि मातेने भगवान शिवांना म्हटलं, हे भोलेनाथ, तुम्ही तर दयाळू आहात, तुम्ही सर्वांचे दुःख दूर करता आणि सर्वांना सुख प्रदान करता. तुम्ही या गरीब ब्राह्मणाचा बघा काहीतरी उद्धार करा. हा तुमचा भक्तसुद्धा आहे आणि नेहमी तुमचं नामस्मरण करत असतो. बघा, भगवान शिव म्हणाले, हे पार्वती, तुम्ही खूपच कोमल हृदयाच्या आहात आणि म्हणूनच तुम्ही नेहमी प्रत्येकाच्या मदतीसाठी तयार असता. बघा, भगवान भोलेनाथ म्हणाले, तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊ नका, हे सर्व माणसाच्या कर्माचं फळ आहे. जी व्यक्ती जसे कर्म करतो ना त्याला तसेच फळ मिळत असतात. माता पार्वती म्हणाली, नाही स्वामी, तुम्हाला या ब्राह्मणावर दया करावीच लागेल. बघा, असं म्हणतात, स्त्रिय हट्ट पुरवावाच लागतो, मग तो परमेश्वराचा असो किंवा मानवाचा असो. बघा, पार्वतीने हट्ट केला की बघा, तुम्हाला हे करावंच लागेल, तुम्हाला या ब्राह्मणावर दया करावीच लागेल. मी तुमच्याकडे दुसरं काहीही मागत नाही. बघा, माता पार्वतीच्या हट्टामुळं भगवान भोलेनाथ झोपणाऱ्या त्या ब्राह्मणाजवळ गेले आणि जाऊन त्यांनी त्या ब्राह्मणाची पिशवी उघडून पाहिली. तेव्हा त्यामध्ये 2 उकडलेले बटाटे होते. भगवान भोलेनाथांनी ते बटाटे घेतले व त्या जागी 2 लाडू ठेवले आणि त्यानंतर भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती तिथून निघून गेले. बघा, ब्राह्मण झोपला असल्या कारणानं त्याला तिथे काय घडलं हे काहीच माहीत नव्हतं. जेव्हा ब्राह्मण झोपेतून उठला तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता आणि त्याला कडाक्याची भूक लागली होती. तेव्हा त्यानं जेवणासाठी पिशवी उघडून पाहिली. जेव्हा त्याने ती पिशवी उघडून पाहिली तेव्हा त्या पिशवीमध्ये 2 ताजे लाडू त्याला दिसले. त्या लाडूंना पाहून त्या ब्राह्मणाची भूक आणखी जास्त वाढली. त्याने विचार केला की कोणीतरी हे लाडू भेट केले असतील व तेच लाडू बायकोने मला दिले आहेत. व त्यानंतर त्याने ते 2ही लाडू उचलले व ताबडतोब ते लाडू खाल्ले. परंतु त्या ब्राह्मणाला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं
की त्याने ते 2 लाडू खाल्ले आणि तरीसुद्धा त्या पिशवीमध्ये आणखी 2 लाडू शिल्लक होते. त्या ब्राह्मणाने त्या पिशवीतील ते आणखी 2 लाडू होते ते सुद्धा खाऊन टाकले. परंतु पुन्हा त्या पिशवीमध्ये आणखी 2 लाडू आले. असं करत करत ब्राह्मणाने जवळजवळ 15-20 लाडू खाल्ले. परंतु त्या पिशवीमध्ये लाडू संपण्याचा नावच घेत नव्हतं. त्यानं आणखी विचार करणं बंद केलं आणि ताबडतोब त्यानं ती पिशवी घेतली व घराच्या मार्गाने निघाला. बघा, संध्याकाळ झाली होती व रात्र होणार होती. त्यापूर्वीच ब्राह्मण त्याच्या घरी पोचला. ब्राह्मणाने जेव्हा ब्राह्मणीला बघा त्या ब्राह्मणीने म्हणजे त्याच्या बायकोने जेव्हा या ब्राह्मणाला पाहिलं तेव्हा ती त्याला खूपच बोलू लागली. ब्राह्मणी बोलू लागली, सत्यानाश असू दे, बघा किती समजावून तुम्हाला मी पाठवलं होतं, परंतु तुम्ही पैसे कमवण्यासाठी गेलाच नाही. तुम्ही तर अर्ध्या मार्गातून परत आला आहात. लीलाधर म्हणू लागला, अगं फक्त तूच म्हणत राहणार आहेस का की माझे सुद्धा ऐकून घेणार आहेस? जर तूच बोलणार असशील ना तर माझं म्हणणं तू कधी ऐकून घेशील? बघा, त्यांच्यामध्ये भांडण निर्माण झालं. आपले दुःखाचे दिवस आता संपले आहेत. मी अशी गोष्ट घेऊन आलो आहे ना की जे पाहून तू खूपच आनंदी होशील. तेव्हा ब्राह्मणी म्हणाली, पाहू दे असा कोणता खजिना तुम्ही आणला आहे, तुमच्या हातामध्ये लागला आहे, जे तुम्ही इतक्या आनंदामध्ये दिसत आहात? बघा, ब्राह्मणीने त्या ब्राह्मणाला पाणी दिलं आणि त्यानंतर ब्राह्मणाची पिशवी उघडून ब्राह्मणीला दाखवली. ब्राह्मणी त्या पिशवीतील लाडू पाहून आश्चर्यचकित झाली. ती कधी त्या लाडूंकडे पाहायची तर कधी ब्राह्मणाच्या तोंडाकडे पाहायची. ब्राह्मणीने विचारलं, हे सर्व आहे काय? तेव्हा ब्राह्मण म्हणाला, हे घे, तू लाडू खा. ब्राह्मणीने ते लाडू पिशवीतून घेतले आणि बघा ते खाऊन टाकले. तेव्हा तिला ते खूपच स्वादिष्ट वाटलं. त्या लाडूंची गोष्टच वेगळी होती. ब्राह्मणीने तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये असे लाडू कधीच खाल्ले नव्हते. परंतु तिला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की पिशवीतील 2 लाडू खाल्ल्यानंतर सुद्धा आणखी 2 लाडू पिशवीत शिल्लक होते. तिने पुन्हा ते 2 लाडू खाल्ले. 2 खाल्ल्यानंतर आणखी 4, त्यानंतर आणखी 4, असे करत करत ब्राह्मणीने सुद्धा असे कित्येक लाडू खाल्ले. 20-25 लाडू खाऊन सुद्धा परत 2 लाडू त्याच्यामध्ये येत होते. परंतु त्या पिशवीमधून लाडू संपण्याचा नाव घेत नव्हतं. बघा, मुलांनी सुद्धा भरपेट लाडू खाल्ले, परंतु लाडू संपण्याचा नावच घेत नव्हतं. लीलाधरने जंगलात त्याच्यासोबत जे काही घडलं ते सर्व त्याच्या पत्नीला सांगितलं. ब्राह्मणीने त्याला सांगितलं की तिने तर त्या पिशवीमध्ये 2 उकडलेले बटाटे ठेवले होते, मग त्या जागी लाडू झाले कसे? भोलेनाथांची कृपा समजून त्यांनी या गोष्टीला तिथेच पूर्णविराम दिला. आता लीलाधरने भोलेनाथांची कृपा समजून घराच्या बाहेर लीलाधर मिठाई अशी पाटी लावली. बघा, भोलेनाथांची कृपा आहे असं त्याला समजलं. त्यावेळी घराच्या बाहेर बघा लीलाधरने मिठाई अशी पाटी लावली आणि त्या गावातून लाडूंच्या 1-2 ऑर्डर आल्या. तेव्हा त्याने त्या ताबडतोब पूर्णसुद्धा केल्या. जी पण मनुष्य लीलाधरचे लाडू खायचा तो त्याचे कौतुक केल्याशिवाय राहायचा नाही. कारण असं स्वादिष्ट लाडू त्यांनी कधीच खाल्ले नव्हते. कारण त्या लाडूंमध्ये भगवान भोलेनाथांचा हात होता आणि म्हणूनच ते इतके स्वादिष्ट होते. लीलाधरने बघा त्याची ती पिशवी घराच्या आतमध्ये ठेवली होती. त्याने त्याचं हे गुपित सर्वांसमोर लपवून ठेवलं होतं. परंतु गावातील लोकांना नेहमीच हाच प्रश्न पडायचा की त्यांनी कधीच लीलाधरला लाडू बनवताना पाहिलं नाही किंवा कोणत्याही प्रकारचा धूर त्याच्या दुकानातून किंवा घरातून निघत नव्हता. त्याचबरोबर लाडू बनवण्यासाठी तो कोणतेही सामान दुकानातून आणत नव्हता. बघा, लीलाधरची आर्थिक स्थिती हळूहळू चांगली होत चालली होती. तेव्हा त्याने त्याच्यासाठी चांगलं घर बांधलं. येण्या जाण्यासाठी घोडागाडीसुद्धा घेतली. बायकोसाठी सोन्या चांदीचे अनेक दागिने बनवले.
आणि पत्नीच्या सल्ल्यानुसार लीलाधरने राजाच्या दरबारामध्ये बघा ये जा चालू केली. परंतु असं म्हणतात की जेव्हा माणूस मोठा होतो तेव्हा त्याचे दुश्मन सुद्धा वाढू लागतात. बघा, आणि गावामधील जे लोक ब्राह्मणाच्या या प्रगतीवर जळत होते त्यांनी राज दरबारामध्ये त्याची चहाडी करण्यास सुरुवात केली. आणि या ब्राह्मणाच्या एका दुश्मनाला त्याच्या पिशवीचं रहस्य समजलं होतं व त्याने हे रहस्य राजाला सांगितलं. त्याने राजाला सांगितलं की अशी अनमोल गोष्ट तर राजाजवळ असायला हवी. एका तुच्छ ब्राह्मणाजवळ या गोष्टीचं काय काम आहे? बघा, राजाने विचार केला की त्याचा इतका मोठा महल आहे, रोज इथे भंडारे होत असतात, मोठमोठ्या सेना इथे आहेत, ती लाडूची पिशवी तर राजमहालाच्या स्वयंपाकगृहात असायला हवी. त्या ब्राह्मणाकडे त्या पिशवीची काय उपयोग आहे आणि काय गरज आहे? बघा, राजाने त्याच्या काही सैनिकांना ब्राह्मणाच्या घरी पाठवून ब्राह्मणाला दरबारामध्ये बोलावून घेतलं. जेव्हा ब्राह्मण राज दरबारामध्ये आला तेव्हा राजाने ब्राह्मणाकडं त्या पिशवीची मागणी केली. लीलाधरने सुरुवातीला तर नकारच दिला, परंतु राजाच्या आज्ञेचं पालन न करणं लीलाधरला शक्य झालं नाही. एका असहाय्य ब्राह्मणाला हे शक्य नव्हतं की त्याने राजाज्ञा टाळावी. बघा, नाईलाजानं ब्राह्मणानं ती पिशवी राजाच्या हवाले केली. आणि ब्राह्मणाला माहीत होतं की जर त्याने ती पिशवी स्वखुशीने राजाला दिली नाही तर राजा त्याच्या बळाचा उपयोग करून ब्राह्मणाकडून ती पिशवी हिसकावून घेईल. बघा, पिशवी राजाकडे दिल्यामुळं लीलाधरकडे आता दुसरं कोणतंच काम उरलं नव्हतं. त्याच्याजवळ जे काही त्यानं साठवलेलं धन होतं ते सुद्धा हळूहळू संपू लागलं होतं. कारण त्याची बायको आणि मुलांची आता जीवनशैली खर्चिक झाली होती. त्याला राजासोबत मित्रता करण्याचा पश्चाताप वाटत होता. बघा, लीलाधरची ती पत्नी ती सुद्धा आता खूपच दुःखी राहू लागली होती. कारण त्याचे दुश्मन आता खूपच आनंदामध्ये राहू लागले होते आणि लीलाधरची मजा मस्करी सुद्धा करू लागले होते. बघा, एके दिवशी लीलाधरची पत्नी लीलाधरला म्हणाली, तुम्ही पुन्हा त्याच स्थानावर जाऊन भोलेनाथांचा आशीर्वाद घ्या. कित्येक वेळा जेव्हा ब्राह्मणीने लीलाधरला असं म्हटलं तेव्हा लीलाधरने बायकोचं बोलणं ऐकायचं ठरवलं. पुढच्या दिवशी सकाळ होताच लीलाधर प्रवासाला निघाला. बघा, दुपार होता तो त्याच नदीकिनारी पोचला जिथे आजपासून जवळजवळ 3 वर्षापूर्वी त्याला भोलेनाथांचं वरदान प्राप्त झालं होतं. तो झाडाच्या सावळीमध्ये पडला. बघा, थकल्यामुळं त्याला ताबडतोब झोप लागली आणि याच गोष्टीला एक सुखद योगायोगच म्हणावा लागेल की त्याच वेळेला भगवान शिव आणि पार्वती तिथून जात होते. माता पार्वतीचं लक्ष जेव्हा त्या ब्राह्मणावर पडतं तेव्हा तिला आठवलं की हाच तो ब्राह्मण आहे जो 3 वर्षापूर्वी इथेच भेटला होता. तेव्हा माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणते, हे भोलेनाथ, तुम्हाला माहीत असेल की 3 वर्षापूर्वीच हा ब्राह्मण आपल्याला इथेच भेटला होता आणि हाच तो ब्राह्मण आहे ज्याची तुम्ही मदतसुद्धा केली होती. परंतु हा तर अजूनही त्याच परिस्थितीमध्ये आहे. याच्यामध्ये काहीच बदल का झाला नाही? बघा, भोलेनाथांना त्या ब्राह्मणाबद्दल सगळं माहीत होतं. त्यांना माहीत होतं की लीलाधरची ती पिशवी कुठे गेली आहे. तेव्हा भोलेनाथांनी त्या ब्राह्मणाच्या पिशवीत 2 लाडू न ठेवता 2 विटा ठेवल्या आणि पिशवी बंद केली. जेव्हा माता पार्वतीने याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी काहीच म्हटलं नाही. परंतु भोलेनाथांनी हे असं का केलं असावं? बघा, याबद्दल आता पार्वती मोठ्या प्रश्नामध्ये होती. बघा, काही वेळेनंतर जेव्हा लीलाधरला जाग येते तेव्हा तो त्या नदीमध्ये जाऊन आंघोळ करतो व त्यानंतर भोलेनाथांचे नामस्मरण करून तो पिशवी उघडतो. परंतु तो जसा पिशवी उघडतो तशी ताबडतोब त्या पिशवीमधून एक वीट जोरात येऊन लीलाधरच्या कपाळावर लागते. त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागते
व तसाच बेशुद्ध होऊन तिथून खाली पडतो. अर्ध्या तासानंतर लीलाधरला शुद्ध येते. तेव्हा तो पाहतो की डोक्यावर एक मोठा बघा टेंगूळ आला आहे आणि डोळेसुद्धा निळे पडले आहेत. त्याला मनातल्या मनामध्ये भोलेनाथांच्या या कृपेवर हसूसुद्धा येत होतं आणि क्रोधसुद्धा येत होता. तो काहीही विचार करण्याच्या अवस्थेमध्ये नव्हता. त्याने पाहिलं की पिशवीमध्ये अजूनही 2 विटा आहेत. एक वीट जी बाहेर पडली होती त्यामध्ये सुद्धा लीलाधरला भोलेनाथांची कृपा दिसत होती. त्याने ती वीट उचलली आणि सर्व सामान गुंडाळून तो त्याच्या घराच्या दिशेने निघाला. मध्यरात्री लीलाधर त्याच्या घरी पोचला. घरी त्याची बायको त्याची वाटच बघत होती. बघा, त्या बायकोला वाटत होतं की आता बघा माझे पती येतील आणि परत लाडू घेऊन येतील. बघा, ती ब्राह्मणाची ही अवस्था पाहून ब्राह्मणी आश्चर्यचकित होती. ती खूपच दुःखी झाली. ब्राह्मणीला ही शंका येऊ लागली की आज ब्राह्मण रिकाम्या हातानेच परत आला आहे. लीलाधरने सुद्धा ब्राह्मणीला पिशवीबद्दल काहीच सांगितलं नाही. त्याने हातपाय धुतले व जेवल्यानंतर तो झोपून गेला. दुसरीकडे ब्राह्मणीला त्या पिशवीमध्ये काय आहे हे पाहिल्याशिवाय चैन पडत नव्हतं. ती हळूच उठली व जाऊन तिने पिशवी उघडून पाहिली. परंतु जशी तिने पिशवी उघडली ताबडतोब पिशवीमधून एक वीट बाहेर आली आणि तिच्या कपाळावर जोरात लागली. विटेचा फटका बसल्यावर ब्राह्मणी जोरात किंचाळली आणि हाय राम राम करत बघा ती मागे सरकली व ती बेशुद्ध पडली. थोड्या वेळानंतर ती शुद्धीवर आली व त्यानंतर डोक्याला हात लावून ती सुद्धा झोपून गेली. बघा, हा पूर्ण त्यांचा क्रम चालू होता. आणि सकाळी उठल्यावर जेव्हा दोघांनी एकमेकांना पाहिलं तेव्हा दोघांना ही सर्व हकीकत अगदी स्पष्टपणे समजली होती की नाही कोणी कोणाला काही विचारलं किंवा कोणी कोणाला काही सांगितलं सुद्धा नाही. थोडा वेळ लीलाधर याच गोष्टीवर विचार करत होता की भोलेनाथांनी अशी कृपा केली आहे याचा अर्थ असा असू शकतो की तो विचार करू लागला की भोलेनाथांना लाडू न देता विटा का दिल्या. काहीतरी विचार करून तो ब्राह्मण ती पिशवी घेऊन गावाच्या बाहेर गेला व तिथे जाऊन त्यांनी भोलेनाथांचं नामस्मरण करून त्याच्या विरुद्ध दिशेला ती पिशवी उघडली. पाहतो तर काय मोठा चमत्कारच झाला. पिशवीमधून जोरामध्ये विटा बाहेर पडत होत्या. परंतु पिशवीमधील विटा काही संपत मात्र नव्हत्या. आता त्याला भोलेनाथांची कृपा समजली होती आणि या लीलेचा उद्देश सुद्धा ब्राह्मणाला पूर्णपणे समजला होता. राजासोबत युद्ध करून त्याची लाडूची पिशवी परत मिळवणं हाच भोलेनाथांच्या कृपेचा उद्देश होता. लीलाधर बघा ते पिशवीचं तोंड बंद केलं व गुपचूप ती पिशवी घेऊन घरी परत आला. बघा, लीलाधरने राजाला एक संदेश पाठवला की त्याने लाडूंची पिशवी त्याला परत करावी. राजाचा अर्ध राज्य सुद्धा लीलाधरला द्यावं, अन्यथा राजाने लीलाधर सोबत युद्ध करावं. बघा, राजाला लीलाधरचा हा संदेश वेडेपणाचा वाटला आणि लीलाधरला धडा शिकवण्यासाठी राजाने 10-12 सैनिक लीलाधरच्या घरी पाठवले व त्याला पकडून आणण्यास सांगितलं. बघा, सैनिक रागाने लीलाधरच्या घरी आले व लीलाधरला राजासोबत येण्यास ते सांगू लागले. लीलाधर आधीच तयार होता. तो त्या विटांची पिशवी घेऊन घराच्या वर जाऊन बसला होता. लीलाधर त्या सैनिकांना सांगितलं की तुम्ही गुपचूप परत निघून जा, अन्यथा माझ्या रागाचा तुम्हाला सामना करावा लागेल. तेव्हा ते सैनिक म्हणू लागले, हा ब्राह्मण काहीही उलट बोलत आहे, हा वेडा झाला आहे. असं म्हणून सैनिक हसू लागले. सैनिक जात नाही हे पाहून लीलाधरने त्यांच्याकडे पिशवीचं तोंड करून पिशवी उघडली. पिशवी उघडताच विटांचा पाऊस त्या सैनिकांवर होऊ लागला. जोरात विटांचे फटके आणि सैनिकांना लागत होते. सर्व सैनिक जखमी झाले होते. कसेबसे प्राण वाचून
ते सर्व सैनिक तिथून पळून गेले. जवळजवळ 300 ते 400 मीटरपर्यंत त्या सैनिकांच्या अंगावर विटा पडत होत्या. ते पळत पळत राजाजवळ पोचले आणि सर्व हकीकत त्यांनी राजाला सांगितली. असं युद्ध राजानं कधी लढलं नव्हतं किंवा कधी पाहिलं सुद्धा नव्हतं. राजाने त्यांची पूर्ण सेना ब्राह्मणावर वळवली आणि सैनिक ब्राह्मणाला पकडण्यासाठी गावाच्या दिशेने जाऊ लागले. तर ब्राह्मण गावाच्या बाहेर एका टेकडीवर आधीच तयारी करून बसला होता. जसे सैनिक त्याच्या जवळ आले त्याने त्या पिशवीचं तोंड त्यांच्या दिशेने उघडलं आणि सैनिकांजवळ या अशा प्रकारच्या शस्त्रांसोबत लढण्याचा कोणताही पर्याय नव्हता आणि आसरंसुद्धा नव्हतं. बघा, सारखा विटांचा पाऊस पडत होता. बाण भाळे यांचा काही उपयोग होत नव्हता. बघा, खूपच आरडाओरड चालू होता. सैनिकांचा त्या ब्राह्मणांसमोर काहीच ठाव ठिकाणा लागला नव्हता. अखेर सैनिक ब्राह्मणासमोर हार पत्करून मागे सरकले. जेव्हा ही बातमी राजाला समजली तेव्हा राजाने ताबडतोब एक सभा बोलावली आणि सभेमध्ये सांगितलं की या ब्राह्मणापासून सुटकारा कसा मिळवायचा. राजाने मोठमोठे मंत्री समझोता करण्याच्या बाजूने होते. त्या मंत्र्यांना माहीत होतं की राजाने त्याच्या शक्तीच्या जोरावर लीलाधरकडून त्याची लाडूची पिशवी हिसकावून घेतली आहे आणि लीलाधर सोबत नक्कीच कुठली तरी दैवीय शक्ती आहे ज्यामुळं लीलाधर राजाला आव्हान करत आहे. शेवटी हार पत्करून राजाने त्याचा दूत ब्राह्मणाकडे पाठवला. ब्राह्मणाने त्याच्या दोन्ही अटी त्या दूताला सांगितल्या. ब्राह्मण म्हणाला की जर राजाला त्याच्या दोन्ही अटी मंजूर असतील तर तो समझोता करण्यासाठी तयार आहे. राजाने ब्राह्मणाला अर्धे राज्य देण्याची घोषणा केली आणि त्याची लाडूची पिशवी सन्मानपूर्वक ब्राह्मणाला परत करण्याची घोषणासुद्धा केली. ब्राह्मण आता एक महाराजा बनला होता. हे सर्व भोलेनाथांच्या कृपेमुळं शक्य झालं होतं. ब्राह्मणाने सदैव जनतेच्या हितासाठी कार्य करणं सुरू केलं. आनंदाने शांतीने तो त्याचं राज्य चालवू लागला होता. त्याचा हेतू चांगला होता, त्यामुळंच देवाने त्याची मदत केली. आणि तो राजा ज्याची देवाने मदत केली नाही त्याचा हेतू वाईट होता. कारण राजाजवळ खूप धन होतं, परंतु इतकं धन असूनही जेव्हा त्याने ब्राह्मणाजवळून ती पिशवी हिसकावून घेतली तेव्हाच भगवंत त्याच्यावर रुष्ट झाला आणि राजाच्या वाईट कृत्याची शिक्षा राजाला मिळाली. आणि ब्राह्मणाचे कर्म चांगले होते, त्यामुळं देवाने ब्राह्मणाची साथ दिली. बघा, ही पूर्ण कथा आपण ऐकली, पण या कथेचं तात्पर्य काय? बघा, समर्थ सांगत आहेत की मनुष्याच्या जीवनामध्ये आपण म्हणतो की एखादा व्यक्ती आहे तो क्रूर कर्म करतो तरीसुद्धा तो श्रीमंत बनतच चालला आहे. मग मी नामस्मरण करून चांगले कर्म करून सुद्धा मी गरीब का? या प्रश्नाचं उत्तर या कथेमध्ये तुम्हाला मिळालं असेल. म्हणजेच काय, समर्थांनी सांगितलं आहे तुझ्याकडे जेवढा आहे ना त्यामध्ये तू श्रेष्ठ मानून घे, तेच तुझ्यासाठी श्रेष्ठ आहे. इतरांकडे काय आहे त्याचा तू विचार करू नको, कारण जे इतरांकडे आहे ना त्यांची पुण्याही असेल, पण जर ते क्रूर कर्माने कमवलेलं असेल तर त्यांचा सर्वनाश होणार आहे. कारण हे लक्षात घे, तुझे नामस्मरण आहे ना, ते नामस्मरण आज जरी तू गरिबीमध्ये दिवस काढत असलास तरी तुझा येणारा काळ आहे ना तो सुखा समाधानाचा जाणार आहे. बघा, कधी कधी आपली मुलं जेव्हा नवीन लग्न होतं आपलं, आणि जेव्हा आपली मुलं लहान असतात तेव्हा आपले दिवस खूप हालाकीचे असतात. पण जेव्हा आपली मुलं मोठी होतात, कुठेतरी चांगल्या नोकरी धंद्याला लागतात, तेव्हा आपले दिवस बघा, आपल्याला जेव्हा राहायला घर नव्हतं, आता आपण गाडी बंगल्यांमध्ये फिरतो. म्हणजे एवढी परिस्थिती माणसाच्या जीवनामध्ये चेंज होते. ही कृपा असते कोणाची? तर ती कृपा असते ना, ती परमेश्वराचीच असते ना. म्हणून मनुष्याने कितीही वाईट प्रसंग आला, कितीही जीवनामध्ये संकट आलं तरी चांगलं कर्म करणं
कधीच सोडायचे नाही. कारण जो चांगले कर्म करतो ना त्याच्या पुढे मागे देव नेहमी सोबत असतो. बघा म्हणजेच काय, म्हणजेच बघा महाभारतामध्ये बघा जेव्हा कर्णाची काही चुकी होती का, पण कर्ण होता आणि अर्जुन होता, याच्यामध्ये साम्य काय होतं की बघा कर्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठच होता. पण परमेश्वराजवळ कोण होता तर अर्जुन होता आणि परमेश्वराच्या लांब कोण होता, कर्ण होता. म्हणून जिथे धर्माचा विचार केला जातो ना, अर्जुन नेहमी धर्माचा विचार करायचा आणि कर्ण धर्माचा विचार कधी करत नव्हता, तो मैत्रीचा विचार करायचा. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की या जीवनामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप संकट येणार आहेत, तुमच्या जीवनामध्ये खूप दुःख जरी आलं तरी त्याला घाबरून जाऊ नका. कारण दुःख सहन करण्याची ही शक्ती तो पुरवणारा वरती बसलेला आहे, तो सर्व काही पाहत आहे. त्याच्यामुळं जीवनामध्ये दुःख तर येणारच आहेत, पण जेव्हा आपल्याला परमेश्वर सुख निर्माण करेल ना तेव्हा दुःख कुठे पळून जातील ते कळणार सुद्धा नाही. म्हणून परमेश्वराचं नामस्मरण करा, कर्म चांगले करा तर देव नक्कीच साथ देईल. जय जय रघुवीर समर्थ.